पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर त्या धावून आलेल्या आहेत। मनोरमा खेडकर यांनी कॅमेराच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केलाय। मनोरमा खेडकरांचा माध्यमांना चित्रीकरणास विरोध दिसून आला। तर पूजा खेडकर यांच्या तपासासाठी यांच्या चौकशीसाठी देखील पोलीस त्यांच्या घराबाहेर पोहोचलेले आहेत। मात्र त्यांनी पोलिसांसाठी देखील हे गेट उघडलं नाही। तसंच माध्यम प्रतिनिधी तिथे असताना त्यांच्या आईनं कॅमेराच्या लेन्सवर हात मारण्याचाही प्रयत्न केला आहे। तर मनोरमा खेडकर या माध्यमांना चित्रीकरणास विरोध करत आहेत आणि त्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यावर धावून आल्या त्या आणि त्यांनी तिच्या लेन्सवरचं नुकसान करण्याचाही प्रयत्न केला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, काही वेळापूर्वी पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचले, मात्र त्यांनी घराचं दार उघडलं नाही, तर आता ते माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर देखील धावून आल्याचं कळलं। काय अधिकची माहिती आहे? बरोबर आहे। एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, ज्यामध्ये असं दिसतंय की पूजा खेडकर ज्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी आहेत त्यांच्या आई मनोरमा खेडकर या जेव्हा पोलीस त्यांच्या चौकशीसाठी म्हणून त्या गाडीच्या पाहणीसाठी म्हणून घरी पोहोचले होते पाषाण परिसरामध्ये, तेव्हा माध्यमांचे कॅमेरे जेव्हा हे सगळं चित्रीकरण करत होते तेव्हा मनोरमा खेडकर यांच्या हातात क्लचर दिसतंय। त्या क्लचरनं त्यांनी कॅमेराच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे चित्रीकरण आहे ते करण्यासाठी विरोध करताना त्या बघायला मिळतात। एकूणच या सगळ्या घटनेचा जो व्हिडिओ आहे तो जेव्हा सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय तेव्हा त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की कशा पद्धतीनं त्या कॅमेऱ्यावरती धावून आलेले आहेत। माध्यमांचं काम करत असताना अशा पद्धतीनं पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याकडून असा हा प्रयत्न झाल्याचं दिसतंय। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।